त्या ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही। ही जी टी व्ही फुटेजमध्ये CC कॅमेरा फुटेजमध्ये जे येते ते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो ती माझ्या मुलीसारखी आहे। तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही। सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही। आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढे उचलणार नाही। आणि हे जे काय घडली घटना हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन। परंतु याच्यापुढे ज्यांच्यासाठी मी जे काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी मी धावून गेलो, जिच्यावरती संकट आलं होतं, अडचणीत आली होती, समस्या निर्माण झाली होती, त्यांच्यात तोंडून तुम्ही ऐका काय घडले ते त्या सांगतील तुम्हाला। यांनी मला बोलावलं, मी फोन केला यांच्याच फोनवरती, त्यांना फोन द्या सांगितलं डॉक्टरांना। डॉक्टरांनी माझे फोन घेतले नाही आणि 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रयत्न करून सुद्धा घेतला। ह्या सारख्या रडत होत्या। मला सिरियसनेस समजल्यामुळे मी तिथे गेलो आणि बाकीचे यांच्या तोंडून माझी 5:45 वाजल्यापासून माझ्या मुलीला मी सोनोग्राफी करायसाठी गेली। सोनोग्राफीमध्ये मी पोरगीची क्रिटिकल आहे म्हणून मी हॉस्पिटलला गेली। हॉस्पिटलला सांगितलं का त्यांनी तपासल्यानंतर सांगितलं का मुलगीची कंडिशन खूप खराब आहे। तर कंडिशन खराब आहे तर मग म्हटलं मॅडम तुम्ही ट्रीटमेंट करा काहीतरी। तर मग आमच्याकडे बेडच नाही आहे त्यांचा। आम्ही जसं 6 वाजल्यापासून आम्ही तिथे जेव्हा गेलोय तेव्हापासून त्यांनी एकच टप्पा धरलेला, तुम्ही सायनला घेऊन जा, इथे बेड नाही आहे, ऑक्सिजन लेवल नाही आहे, तुम्ही सायनला। मी रिक्वेस्ट केली त्यांना, पाया पडलो का मॅडम आमची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी, बाहेर आम्ही प्रायव्हेटमध्ये पण जाऊ शकत नाही आणि सायनला पूर्ण सायन डुबलेलं आहे, 4-5 घंटे जाणार आणि तोपर्यंत माझ्या मुलीचं काय झालं असतं तर आम्ही काय करू शकतो मॅडम? तुम्हीच सांगा। आम्ही डॉक्टरांना आम्ही देव मानतोय, तुम्ही देवासारखे तर तुम्ही आम्हाला काय पर्याय सांगा आम्हाला। तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत माझ्या पोरगीला तडपडत ठेवली त्या लोकांनी, पण त्यांनी काय ट्रीटमेंट पण केली नाही आणि बेडच नाही म्हणून सांगितलं। म्हटलं एक नॉर्मल डिलिव्हरीची पेशंट होती, ठीक आहे म्हटलं आम्ही 1 तास थांबतो। एक लेडीज म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या मुलाला जर ऑक्सिजन लेवल नसेल पाहिजे असेल तर मग म्हटलं माझ्या मुलाला मिळेल, माझ्या नातीला मिळेल, तुम्ही इथं पण मला इथंच सीझर करायचं आहे आणि मला इथंच ठेवायचं माझ्या मुलीला, कारण का आमची कॅपॅसिटी नाहीये। पुढे काय झालं मग? तुम्ही काय केलं पुढे? मग पुढे त्यांना आम्ही रिक्वेस्टच करतो, ती लोक बोलतात सायनलाच घेऊन जा। 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत त्या लोकांनी एकच टप्पा ठेवला, तुम्ही इथे काहीच नाही। नगरसेवक रमेश म्हात्रे कॉल केला होता, काय नेमकं घडलं पुढे? नंतर मग मला त्यांनी पर्यायच नाही, ते नाहीच बोलायला लागले म्हणून मला दादांना मला फोन करायला लागले। मी दादांकडे खूप रडली, दादा असं बोलतात का सायनला घेऊन जा, पण सायन पूर्ण डुबले, तर आता मी मुलीला काय करू? माझी पुरीचा जीव मध्येच रस्त्यात काय झालं तर मी काय करू? तर मग दादा बोलले तर जी डॉक्टर असेल, मॅडम असतील, सर असतील त्यांना फोन द्या। ती लोक फोन पण घ्यायला तयार नाही। पण तुमचा आवाज आहे त्या ठिकाणी, तुम्ही स्पष्ट बोलताय की तुम्ही दादा खूप डेंजर आहेत, दादाच्या नादी लागू नका, आणि तुम्ही पण झटापटी करताय। नाही, झटापट नाही केलेले आहे। दादांनी जेव्हा दादा त्या मॅडमशी बोलतायत दादा, तर त्या मॅडम ऐकायला तयार नव्हत्या, ती फोनवरतीच बोलत होत्या। तर दादाने केलं माझ्याशी बोला मॅडम, तुम्ही फोन नंतर बोला, मला CM मॅडमचा कुठला नंबर द्या, ते दादा बोलतायत त्यांच्याशी। दादा अश्लील शिवाय एका महिला डॉक्टरला देतात, त्या तुमच्या समोर देतात, हे योग्य वाटलं का तुम्हाला? योग्य नाही वाटलं, पण माझी मुलगी तडपडत होती ना, ते तुम्ही बघितलं नाही। माझ्या पोरीचा जीव गेला असं ते तुम्ही बघितलं ना। दादाने माझ्या मुलीला बघितलं, बेडवरती माझी मुलगी तडपडते, तुम्ही सायनला घेऊन जा, दादा बोलताय। सायनला घेऊन जाण्याची परिस्थिती डॉक्टरने सांगितली। आता कुठल्याही पद्धतीची सुविधा जी आहे त्या ठिकाणी नाहीये आणि तुमचे दादा या ठिकाणचे नगरसेवक आहेत, 30 वर्ष नगरसेवक आहेत, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सांगतायत, मग एवढ्या वर्ष का सुविधा झाली नाही त्या हॉस्पिटलमध्ये? मग दादांनीच तर त्या ऑक्सिजन लेवलच्या पेट्या कोणी सुविधा केल्यात? दादांनीच आपल्या एकनाथ शिंदे सरांना, मग आपल्या याला त्या लोकांनी त्यांनी दादांनीच रिक्वेस्ट केली म्हणून ते दादा पेट्या गेल्यात ना ऑक्सिजनच्या डिलिव्हरीचे। आता इकडे नेले, कल्याणला नेले दादांनी, मग शेवटी CM मॅडमला कुठला फोन केला आणि दादांनी हे करून मग ते कल्याणला का नेलं नाही? कल्याणला पण होतं की नाही, मग सायनच का तुम्ही धरलं?
मला एवढं सांगा, सायनच का पकडलं?